वाल्मिक कराडला जेलमध्ये घेऊन आता चाललेले आहेत। काही क्षणापूर्वीच आपण पाहतो निखिला की या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते या ठिकाणी पोलीस घेऊन जात आहेत आणि आपण पाहतो बीडच्या दिशेने हे वाल्मिक कराडला जे ते घेऊन गेल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण पाहिलं की गेल्या 1 तासापासून या ठिकाणी ही सर्व सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि या सुनावणीनंतर वकिलांची थोडंसं थांबवते। आणखी एक महत्त्वाची बातमी, जेलमध्ये प्रोडक्शन दाखवून या ठिकाणी एसआयटी कराडचा ताबा घेणार आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी देण्यात आली आहे। त्यामध्ये जी पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस करण्यासाठी म्हणून आता वाल्मिक कराडला जेलमध्ये नेलं जात आहे। तर वाल्मिक कराडला आता पोलीस जेलमध्ये घेऊन चाललेले आहेत। हत्येच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याची एसआयटीला कोर्टाने परवानगी दिलेली आहे। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडचा ताबा घेणार आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी देण्यात आली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आणि कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। जी सागर, निखिल आपण पाहिलं की खरं तर गेल्या 1.25 तासापासून ही सुनावणी जी आहे ती सुरू करण्यात आली होती। नक्की आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर जे आहे ते या ठिकाणी कोर्टामध्ये होते। कोर्टात नक्की कशा पद्धतीचा युक्तिवाद झालेला आहे, काय एकंदरीत ही संपूर्ण प्रक्रिया होती, काय सांग? सागर, आपण पाहिलं तर खंडणीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी वाढवून मिळावी यासाठी सीआयडीने पुरेपूर प्रयत्न केला। मात्र खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यानंतर दुसरा जो ऑप्शन होता तो म्हणजे मोक्का गुन्ह्यात आरोपी करण्याचा, तो आधीपासून ते सीआयडीने तयारीत ठेवलेला होता। एसआयटीनं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आरोपी बनवलेला आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा हत्येच्या गुन्ह्यात आरोपी केल्यानंतर आता त्यांना ताब्यात घेणार आहे। आपण पाहतो की कोर्टाच्या समोरची ही सगळी दृश्य आहेत। त्यांचे वकील आता बाहेर येत आहेत आणि ते माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर खंडणीच्या गुन्ह्यामधली पोलीस कोठडी पहिल्यांदा महत्त्वाची होती, त्यासाठी सीआयडीने प्रयत्न केलेले होते। मात्र त्यानंतर हत्येच्या गुन्ह्यात आणि मोक्का अंतर्गत आरोपी बनवल्यानंतर मोक्का कोर्टामध्ये अर्ज एसआयटीकडून करण्यात आला आणि त्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्याची परवानगी जी आहे ती एसआयटीकडून मागण्यात आली आणि मोक्का कोर्टानं आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी विचारात घेता ताब्यात घेण्याची परवानगी जी आहे ती दिलेली आहे। न्यायालयीन कोठडी खंडणीच्या गुन्ह्यात झाल्यामुळे आता पहिल्यांदा त्यांना तुरुंगात नेलं जाईल आणि त्यानंतर प्रोडक्शन वॉरंट जे मोक्का कोर्टाने दिलेलं आहे ते प्रोडक्शन वॉरंट तुरुंग प्रशासनाला दाखवून पुन्हा एकदा हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना ताब्यात घेतलं जाईल आणि उद्या पुन्हा एकदा हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। यावेळेला मोक्का कोर्टात उद्या हजर केल्यानंतर कोणते मुद्दे कोर्टासमोर मांडले जात आहेत, हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा नेमका काय संबंध आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जवळपास 2 ते 2.5 तास कोर्टामध्ये या सगळ्या घडामोडी सुरू होत्या। पहिल्यांदा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळावी यासाठी सीआयडीने प्रयत्न केलेले होते। मात्र एसआयटीकडून सुरू असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आता आरोपी आहेत। वाल्मिक कराड याच्यावरती आता हत्येचा आणि मोक्काचा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या कोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतो की पोलीस बंदोबस्त अजून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात आहे। वाल्मिक कराडला तुरुंगात टाकण्यासाठी आता दाखल करण्यासाठी नेण्यात आलेला आहे। एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि पहिल्यांदा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी न्यायालयीन कोठडी झालेली आहे आणि न्यायालयीन कोठडीची जी ऑर्डर देण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडीच्या अनुषंगानं तुरुंगामध्ये नेण्यात येईल आणि तिथे प्रोडक्शन वॉरंट जे हत्येच्या आणि मोक्काच्या गुन्ह्यामध्ये मोक्का कोर्टाने दिलेला आहे त्या प्रोडक्शन वॉरंटच्या आधारावरती पुन्हा त्याची कोठडी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्या केला जाणार आहे। आज तुरुंग प्रशासनाकडून वाल्मिक कराडचा ताबा घेतल्यानंतर आजची रात्र बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्येच वाल्मिक कराडची असू शकते। उद्या पुन्हा एकदा मोक्का कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केल्यानंतर संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा नेमका संबंध काय आणि तो कशा पद्धतीनं कोणते पुरावे मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आरोपी बनवले हे स्पष्ट होईल। कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सुद्धा वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेलं नव्हतं। मात्र आज खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एसआयटीनं जो गुन्हा होता हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला आरोपी बनवला आणि मोक्का त्याच्यावरती लावल्याचं स्पष्ट केलं। खरं तर गुन्ह्याला मोक्का लागतो आणि त्यामुळे वाल्मिक कराड हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनल्यानंतर मोक्काचा जो काही कलम आहे ते आपोआपच त्याच्यावरती लागलेला आहे। मात्र मोक्क्याचा गुन्हा दाखल करताना नेमक्या कोणत्या बाबी विचारात घेण्यात आलेल्या आहेत, सुदर्शन घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, त्याचबरोबर प्रतीक घुले, महेश केदार हे सगळे हत्येच्या गुन्ह्यातले आरोपी आहेत। मात्र त्यांचा रोल नेमका काय, त्यांनी कुठली भूमिका निभावली हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं। मात्र आता वाल्मिक कराडची भूमिका नेमकी काय होती या सगळ्या प्रकरणामध्ये कट जो रचलेला होता संतोष देशमुखच्या हत्येचा त्या प्रकरणामध्ये कट रचण्यामध्ये वाल्मिक कराडनं नेमकी कोणती भूमिका बजावली, या सगळ्या आरोपींच्या संपर्कात वाल्मिक कराड होता का आणि संतोष देशमुख यांची हत्याच करायची आहे
हे कोणी ठरवलं, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली, हे जवळपास आता उद्या कोर्टामध्ये स्पष्ट होईल। उद्या वाल्मिक कराडची हत्येच्या गुन्ह्यामध्ये किती दिवस पोलीस कोठडी मागितली जाते आणि ती कोणत्या आधारावरती मागितली जाते, नेमके सीआयडी कडून एसआयटी कडून कोणते ग्राउंड्स कोर्टासमोर ठेवले जातात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर मोक्याच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये प्रोडक्शन वॉरंट म्हणजे ताबा घेण्याची परवानगी कोर्टाने दिलेली आहे। मोक्का कोर्टाने ही परवानगी दिल्यानंतर आता वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये नेण्यात येतं आणि न्यायालयीन कोठडी झालेल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये जी न्यायालयीन कोठडी झालेली आहे त्याची ऑर्डर दाखवली जाईल आणि प्रोडक्शन वॉरंट जे हत्येच्या गुन्ह्यामध्ये इश्यू झालेला आहे त्या प्रोडक्शन वॉरंटच्या आधारावरती वाल्मिक कराडचा ताबा आज एसआयटी घेणार आणि उद्या पुन्हा एकदा केजच्या मोक्का कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। हजर केल्यानंतर कोणते ग्राउंड्स ठेवले जातात आणि पोलीस कोठडीची कोणती कारणं एसआयटी कडून उद्या कोर्टामध्ये मांडली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निखिला, नक्कीच कृष्णा, हत्येचा कट रचल्याचा आरोप आता वाल्मिक कराड याच्यावर ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे त्याला मकोका लागलेला आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी देण्यात आली असून ही काही दृश्य आपण पाहतो की